नमस्कार. माझे नाव बंडाप्पा मनोहरप्पा हेगू उर्फ महाजन सर. मी मूळचा हिवरा येथील रहिवासी आहे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी बुद्रुक केंद्र डोंगरगाव पूल तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे 19 सप्टेंबर 2025 पासून इथं कार्यरत आहे. या शाळेत आलं तेव्हा फाउंडेशन पूर्वीचं अत्यंत योग्य होतं. त्या फाउंडेशनला फक्त कलर देण्याचं काम किंवा आपल्या मनामधील जे विचार आहेत ते प्रकट करण्याचं काम मी इथे केलेलं आहे. गेल्या 3 महिने 2 दिवसापासून मी या शाळेत कार्यरत आहे आणि तेव्हापासून माझ्या मित्राच्या सहाय्यानं, पेंटरच्या सहाय्यानं आणि शिक्षकाच्या मदतीनं आदरणीय गावकरी आणि गावातील ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष यांच्या मदतीने तसेच गावकऱ्याच्या मदतीने मला हे काम करता आलं आणि माझ्या मनातले जे विचार आहेत ते विचार मी कर्तृयुक्त इथं मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि यातून समाजाचं जे देणं आहे आपल्याकडं, ऋण आहे आपल्याकडं, ते फेडण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. काय वाटलं कलर द्यावा सर? सर, असं वाटलं होतं की जवळपास 27 सप्टेंबरला इथं पूर आला होता आणि त्या पुरामधलं सामान काढताना इथं जवळपास 6 ते 7 फूट पाणी होतं. या वर्षीच्या अगोदर सुद्धा पाणी येऊन गेलं होतं. आणि दुसरी एक गोष्ट की मुलांना त्या छोट्या छोट्या मुलं आहेत, 5वी पर्यंतची शाळा आहे आणि या मुलांना एक प्रकारची थोडी भीती वाटत होती. ती भीती निघून जावी, त्या मुलाच्या मनात भीतीच राहू नये, आपण कुठेतरी स्वर्गात म्हणजे चांगल्या वनामध्ये शेतामध्ये गेल्यासारखं वाटावं. या निमित्तानं मी काय केलं की मुलं जी भीत होती, काय त्यांच्या मनामध्ये भीती होती, बाबा पूर येते, आपलं काही संरक्षण होत नाही. आजी आजीला वाटत होतं गावातल्या लोकांना की बाबा तिकडे पूर आलता, कशाला मुलाला पटवा, 2 दिवस घरीच राहू द्यावा. मग प्रत्येक मूल रोजच्या रोज शाळेत यावं, त्यानं शाळा बुडून नये यासाठी मी त्यांच्यासाठी केलेली आहे. रंगवृत्ती करण्यासाठी जिल्हा शालेय समिती जी असते, व्यवस्थापन समिती, त्यांची काय मदत भेटली? शालेय व्यवस्थापन शालेय व्यवस्थापन समितीने बऱ्याच प्रकारे मदत अशी केली आहे. रंगवृत्तीसाठी आलेले कलाकार, पेंटर किंवा कामासाठी आलेली माणसं आज पण कामाला आहेत, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था ही केलेली आहे. आणि आर्थिक बाबतीत म्हणसाल तर मी त्यांना आणखी मागितलं नाही, पण आपल्याला माहित आहे यावर्षी पावसाळा भरपूर झाला होता आणि या गावचं जवळपास 80 ते 90% शेत त्या येगावच्या परिसरात आहे, पूर परिसरात. आणि त्याच्यामध्ये पूर्ण परिसर पावसाळ्यामध्ये हे झाला होता, जास्त पाणी झालं होतं आणि पिकच नाही आले. 90% लोक शेतकरीच आहेत आणि त्याच्यामुळे मी त्यांना मागण्याचा प्रयत्न केला नाही. पण मी मागण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतला केला. ग्रामपंचायतनं 2 दिवसापूर्वीच आम्हाला बरेच सामान आणून दिलं आहे. हो, मला हेच सांगायचं की इथे येणारा प्रत्येक विद्यार्थी त्याला 10वी पर्यंत फाउंडेशन तयार करून देण्यासाठी माझ्यापर्यंत जी काय मदत होईल ते मी करणार आहे. एकंदरीत खर्च किती आला? जवळपास 1.5 लाखाच्या वर येईल आणि काम राहिले 15 ते 20%. या माध्यमातून विद्यार्थ्यांना काय मेसेज आहे? विद्यार्थ्यांना माझी एकच विनंती आहे की आपलं गाव आहे, आपली शाळा आहे आणि आपला अभिमान असावा त्यांना, आणि त्यांना शाळेत गेल्यानं आपली शाळा अशी तंदुरुस्त वाटावी. मुलं तर तंदुरुस्त आहेत, त्याचं मन सुद्धा तंदुरुस्त राहावं अशी माझी इच्छा. विद्यार्थ्यांची संख्या किती? आता मी आलो तेव्हा 62 होती, आता एक विद्यार्थी वाढलाय, 63 झाली. आहार वगैरे शालेय पोषण आहार दुपार चालू असतो, इंटरव्हलच्या वेळेस म्हणजे 12:30च्या टायमाला देतो आम्ही. आणि विशेष म्हणजे केळीच्या पाना वापर करतो मी कधी मध्ये. माझ्या गावातून केळी, माझ्या शेतामध्ये केळी आहे, केळीच्या पानावर टाकून देण्याचा प्रयत्न करत असतो. भविष्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी आणखी काय करायचं? भविष्यासाठी एवढंच मी सांगू इच्छितो की इथून जाणारा विद्यार्थी एक देशभक्ती, 10वी पर्यंत जे फाउंडेशन लागते ते पूर्ण फाउंडेशन देण्याचा प्रयत्न करणार आहे. हे पायऱ्यापासून ते पूर्ण पहा व्यवस्थित मी त्याचं फाउंडेशन करण्यासाठी जी काय बेसमेंट लागते ती तयार केलेलं आहे. इतर जिल्हा परिषद मध्ये जे शिक्षक आहेत त्यांनी आदर्श घ्यावा यासाठी काय? प्रत्येक शिक्षक काम करत असते, ज्याची पद्धती असते आणि सर्वजणांनी योग्य पद्धतीने करतीलच, करायलेतच, आणखी करावं अशी माझी इच्छा आहे. आपल्या पुढाकारामध्ये गावकऱ्यांचं कशा प्रकारे गावकऱ्यांचं, ग्रामपंचायत आणि शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, इतर सदस्य, गावातले सरपंच मॅडम आणि उपसरपंच यांनी जे काही मी त्यांची अपेक्षा केली आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. स्वच्छतेचे धडे आपण या स्वच्छतेचे धडे दिले, पण अक्षरशः पाहायला गेलो तर आपल्या शाळेच्या पोच अस्वच्छता
तेवढी बाजूला आहे, त्या बाजूसाठी मी काय केलं वरी LED आणून लावून ठेवल्या. आणि दुसरं एक तुम्ही आणि पाहिलं ना सर, शौचालयाचं का मागे शौचालय तयार केले ते पुढचं हे बघा, हे जुन्या काळातली गोष्ट आहे, ते म्हणजे पूर्ण माहिती मला नाही तिकडली, मी माहिती घेऊन आणखी सांगेन, कारण मला येऊनच जास्त दिवस झाले नाही. बाजूला तुम्ही परसबाग केली आहे, हो, त्यामध्ये परसबाग. काय काय आहे आणि त्याच्यामध्ये काय मार्गदर्शन देणार? आलू आहे, कांदा आहे, लसण आहे, मेथीची भाजी आहे, पुन्हा मिरची आहे, कोथिंबीर आहे, ते पाहायला मिळेल तुम्हाला. आणि त्याचा जवळपास आता उपयोग सुरू झालेला आहे, कारण पावसाळा बंद होऊनच जवळपास 1.5 महिना झाला आहे. 1.5 महिन्याच्या आधीच ती सुरुवात झाली. कोणते पीक यायला जवळपास महिन्याच्या वर वेळ लागतो. या परसबागेचा विद्यार्थ्यांना उपयोग होणार आहे या उगा आपण विज्ञान आहे, विद्यार्थ्यांना बिलकुल उपयोग होणार आहे. आता मेथीची भाजी, सध्या कोथिंबीर सुरू झाली आहे. याच्यानंतर आलू, मिरची, कांदा, लसण, त्याला थोडा वेळ लागतो, त्यामुळं काही वेळानंतर येईल. आमच्या शाळेत माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या पुढाकारातून ते उपक्रम चालू आहे. तर वी लर्न इंग्लिश, प्रयोगातून ज्ञानाकडे, देशभक्ती पर गीत, स्टेज डान्स, हस्ताक्षर सुधार कार्यक्रम ह्या वैयक्तिक आमच्या शाळेचा आहे. त्याच्यानंतर निपुण हिंगोली, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक 3 मध्ये यावेळेस आम्ही प्रयत्न केलेला आहे भरण्याचा, फायनलाइज केली आहे शाळा. आणि अपेक्षा आहे की बा तालुक्यात तरी आमचा नंबर यावा. गोष्ट सगळं शिक्षकांचा तुम्हाला आमच्या मॅडम पाटील मॅडम, माझ्या अर्धांगिनी जाधव सर, हे आम्ही 3 जण इथे स्टॉप आहे, 3 जणांचा स्टॉप आहे. आणि होईल तितका सगळेजण प्रयत्न करतात. विशेष म्हणजे आणखी एक बाब तुम्हाला सांगायची राहिली असेल तर पाच इथं जवळपास शाळा सुरू झाली की सकाळीच वाने राहत होते, पण आता मुलांना किंवा गावकऱ्यांना अधीक्षांना विचारा, एकही वानर नाही, फक्त पहिल्या दिवशी वानर होते. ते औषध लावले बघा. आणि दुसरे मी तुम्हाला आनंद दाखवतो, आता बिबट्याचा सध्या संचार चालू आहे महाराष्ट्रभर. ती दोरी लावली, ते बांधकाम चालू आहे. आणि ते काय आपल्या त्या बॉटल भरून ठेवल्या आहेत, फक्त आज बांधायच्या बाकी राहिल्या. बिबट्या सुद्धा येणार नाही, बिबट्या येणार नाही. कुठून जर लांबून कोण बघलं शाळा संध्याकाळी असं चमकत राहिलं, अशी शाळा होणार.